श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया अनुश्री क्षीरसागर यांचा ललितबंध. आजचा विषय आहे पुनवेचा चंद्र. चंद्राची आणि आपली ओळख जन्मापासूनची असते, नाही का? चांदोबा चांदोबा भागलास का असं म्हणत आपण लहानपणी बालगीतामधून त्याला शोधतो. तर रुक जा रात ठहर जा रे चंदा असा तो आपल्याला तरुणपणी प्रेमगीतांमधून भेटतो. कधी आईसाठी भाऊ आणि मुलांसाठी चंदामामा होतो, तर कधी ओ चांद जहां वो जाये असं म्हणत त्याची प्रेमातला दूत म्हणून पाठवणी करावी लागते. असा काव्यातून सतत भेटणारा चंद्र, पूर्वी सहजच समोर दिसणारा चंद्र, सध्या मात्र मोठ्या शहरातून विनासायास दिसणं दुरापास्त झालं आहे. मला आठवतंय, बालपणी माहेरच्या घरी समोर सगळ्या 1-2 मजलीच इमारती होत्या. त्या पलीकडे आरे कॉलनीचा डोंगर. त्या डोंगरामागून चंद्र उगवल्यानं की विशेषतः पौर्णिमेच्या रात्री घर टिपूर चांदण्याने भरून जाई. चंद्रग्रहण असो की सूर्यग्रहण घरातून सहज समोर दिसत असे. लग्नानंतर आमच्या जुन्या घरात कवडसा चांदाचा पडला या ओळी अनुभवल्या आणि मोहरून गेले होते. चंद्र आणि सूर्य यांचा उगवल्यापासून घरभर वावर असे. काही वर्षांनी समोर 7 मजली इमारत झाली आणि मग चंद्र सूर्याचं दर्शन माथ्यावर आल्यावरच व्हायला लागलं. नवीन घरात राहायला आल्यानंतर एक दिवस रात्री परातीत भाकरी थापत होते आणि परातीच्या बाजूला ओट्यावर दुसरा पांढरा शुभ्र गोल दिसला. चमकून खिडकी बाहेर पाहिलं तर चंद्र लखलखत होता. अरे, आज पौर्णिमा. क्षणात जाणवलं आपण किती श्रीमंत झालो आहोत. पूर्वेलाच खिडकी असल्यामुळे हे दृश्य रोज पाहू शकणार आहोत. तेव्हापासून तो चाळाच लागला, रोज चंद्राचं निरीक्षण. तशी तर पौर्णिमा दर महिन्यात असते, पण दर महिन्यातल्या चंद्राचा आकार आणि रंग किती वेगळे असतात. कवी मंडळी शारदीय चंद्राचं उगाच कौतुक करत नाहीत. वेगळंच तेज असतं त्या चंद्राचं. 4 महिने आकाशात झाकोळलेला राहिल्यानंतर दृष्टीस पडतो तेव्हा तो इतका तेजस्वी दिसतो की नवल वाटतं. आटीव दुधाच्या रंगाचा तो मोठा गोल पाहून वाटतं, हा बासुंदी होऊन चांदीच्या प्याल्यातून समोर आला तर किती मधुर असेल. असंच एकदा मध्यरात्री जाग आली तर पांढरा शुभ्र प्रकाश खिडकीतून येत होता आणि खोली त्या शुभ्र प्रकाशात उजळून निघाली होती. कुणाच्या घरचा दिवा चालू राहिलाय बरं असा विचार करत खिडकी बाहेर पाहिलं तर आकाशातला देवाघरचा तो दैवी दीप उजळला होता. विश्वासच बसेना. चंद्राचं चांदणं आणि एवढं लख्ख. यावरून आठवलं, जिम कॉर्बेटला गेलो होतो तेव्हा पहिल्या 5 मिनिटात वाघांच्या जोडीचं दर्शन घडलं. सगळे भलतेच खुश होऊन परत येऊन हॉटेलच्या लॉनवर गप्पा मारत बसलो होतो. समोर डोंगरावर प्रचंड मोठ्या आकाराचा केशरी तांबूस अग्निगोल दिसला. चकित होऊन पाहत राहिले. कुणीतरी सांगत होतं, आज पूनम की रात है ना. इतक्या उंचीवरून चंद्राचं दर्शन प्रथमच घडत होतं. अवकाशातून सूर्योदय पाहिला आहे, चंद्रोदय पाहायचा योग अजून यायचा आहे. तीच गोष्ट शुक्राची. सहसा आपली जागा न बदलणारा शुक्र पूर्वेकडील आकाशात दिसतो. कधीही अपरात्री पाणी प्यायला उठलं तरी समोर असतोच. शीतल चंद्र आणि तेजोनिधी सूर्य दोन्हीही गोल आपापल्या तेजाने झळाळणारे असोत की राहुकेतूंनी झाकोळलेले. माझं पूर्वेकडचं आकाश रोज नवीन विभ्रम दाखवत असतं आणि मीही त्याला भरभरून दाद देत असते. पुनवेचा चंद्र. अनुश्री क्षीरसागर यांचा ललितबंध आताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.